समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो, अनिक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा। ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरानी, तेथे दुश्चित जनी जडो देशी, अनिक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा। तुका म्हणे त्याचे कळले महावर्म, तुका म्हणे त्याचे कळले महावर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत, अनिक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा। पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांच्या, यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा। नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावन्याद्यत्रे जननी देवाची, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो, अनिक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा। सेवे करता निवडलेला भंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारांचा असून, त्या भंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आपली जी उपास्य देवता आहे, त्या उपास्य देवतेचं स्वरूप कथन करतात आणि कथन करून त्या भगवत स्वरूपाच्या ठिकाणी आपली वृत्ती स्थिर राहो अशी त्या भगवत त्या ठिकाणी प्रार्थना करतात। का करतात त्याचा विचार या भंगातून महाराजांनी प्रगट केलेला आहे। प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव ग्रामस्थ भाविक भक्त येडूरवारी या सर्वांच्या सहकार्याने वैकुंठवासी हरिभक्तीपर्यंत श्री सदाशिव महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आणि त्या नामोत्सवातील आजचा हा आरंभ आणि आरंभाची सेवा योगायोगाने आपल्या वाट्याला आलेली आहे। यथामती काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू। एकंदर आपल्या वारकरी संप्रदायामध्ये उपासनेचा विचार केलेला आहे आणि तो विचार करत असताना ती उपासना प्रत्येकाच्या जीवनामध्ये दृढ स्वरूपाची झाली पाहिजे बरं का। कारण परमार्थाची साधना ही सफल होण्याकरता, परमार्थाची साधना पूर्णत्वाला जाण्याकरता त्याला उपासनेचं बळ लागतं बरं का। उपासनेचं बळ लागतं। उपासनेचं बळ नसेल तर परमार्थ साधना पूर्णत्वाला जात नाहीये। शास्त्रामध्ये हा विचार मांडलेला आहे। खरंच जर परमार्थाचा अधिकारी कोण, परमार्थाचा अधिकारी कोण सांगत असताना तिथं विचार मांडला की निष्काम कर्म, निष्काम उपासना करून ज्यांनी अंतःकरणाची शुद्धता केलेली आहे आणि आवरण निवृत्ती करता श्री गुरुना जो शरण गेलेला आहे तो परमार्थाचा अधिकारी वर्ग।
म्हणजे परमार्थाच्या अधिकाराचं वर्णन करताना तिथं उपासनेला फार महत्व दिलेलं आहे. उपासनेला फार महत्व दिलेलं लक्षात ठेवा. नुसतं महत्व दिलेलं नाही, ती उपासना त्या मानाने त्याच्या जीवनामध्ये ती घडली पाहिजे बरं का. त्या मानाचा तो उपासक असला पाहिजे आणि ती दृढ स्वरूपाची उपासना त्यांनी जीवनामध्ये केली पाहिजे असा शास्त्राचा आग्रह आहे. आणि त्याला अनुसरून साधू संतांनी त्या उपासनेचं महत्व समाजाच्या समोर प्रकट केलेलं आहे बरं का. मग कुणी म्हणेल आज समाजामध्ये कुणी उपासना करत नाही का, उपासना करण्याकरता कुणी प्रवृत्त नाही का. माणसं येन केन प्रकाराने उपासना करण्याकरता प्रवृत्त आहेत, पण त्याचं महत्व जाणून उपासना करण्याकरता प्रवृत्त नाहीत बरं का. आज उपासना करत असताना त्या उपासकामध्ये एक निष्काम उपासना करणारा वर्ग आहे आणि एक सकाम उपासना करणारा वर्ग आहे. बहुतांश सकाम उपासना करणाऱ्यांची संख्या जास्त आहे बरं का. निष्काम उपासकांची संख्या जास्त नाहीये. आणि परमार्थ जर आपला पूर्ण व्हावा असं वाटत असेल तर सकामतेचा निषेध केलाय बरं. सकामतेचा निषेध केलाय. निष्काम भावनेनंच उपासना केली पाहिजे. कोणती अपेक्षा न ठेवता त्या भगवंताची साधना केली पाहिजे बरं का. फलाची अपेक्षा न ठेवता जी साधना केली जाते त्याला निष्काम म्हणतात. पंढरीची वारी आहे, कशा करता करायचे, वेळ जात नाही म्हणून, काय वेळ शिल्लक आहे म्हणून, कशा करता करायचे, करण्याचा उद्देश काय, ती उपासना आहे. उपासना म्हणून करायचे बरं का. आणि उपासना करायचे म्हणून तर महाराजांनी वर्णन केले. त्या भावनेनं तुकोबारांनी वर्णन केले बरं का. पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी, आणि तन करी तीर्थव्रत, पंढरीची वारी आहे संप्रदायामध्ये नाही केलं बरं का. आहे माझे घरी. कारण म्हणतात आमच्या घराण्यामध्ये ही उपासना अखंड आहे. वाड वडिलांनी उपासना केली तीच आज आम्ही उपासना करतोय तुकोबाऱ्या म्हणतात. तिथं शास्त्राचा उल्लेख महाराजांनी केलेला नाही, पूर्वजांचा उल्लेख केलेला आहे. तात्पर्य ही उपासना आहे. रोज हरिपाठ म्हणणं उपासना आहे. रोज काकडा करणं उपासना आहे. रोज स्वाध्याय करणं उपासना आहे. पण कोणीच करत नाही, कोणीच करत नाही. कोणीच काकडा आम्हाला काकडा कधी आठवते सप्ताहामध्येच. एरवी नाही काकडा बरं, एरवी नाही काकडा. हा काकडा रोज केला पाहिजे लक्षात ठेवा. तुम्ही पहा सदाशिव महाराज कुठे गेले की काकडा करायचे बरं का. मी कधी एकदा मध्ये कार्यक्रमाच्या निमित्ताने आलतो असताना ते पहाटे बसून काकडा घरात म्हणायचे रोज बरं का, न चुकता. का वारकऱ्याचं ते लक्षण आहे. सांगण्याचा भाव आहे ही उपासना आहे. आणि उपासना म्हटलं की उपासनेमध्ये सातत्य लागतं. उपासनेमध्ये
सातत्य लागतं. आधी मधी कधी असं चालत नाही बरं का, सवडीनं चालत नाही. हा ती उपासना सातत्यानेच केली पाहिजे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, मंत्र हा जपावा सर्व काळ. मंत्र हा जपावा सर्व काळ. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्राय पावा सर्व काळ. मंत्र हा जपावा सर्व काळ. साधना उपासना आहे आणि ती अखंड केली पाहिजे. ना उपासना आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे. त्या उपासनेची अंग आपल्या समोर मी थोडीशी विस्ताराने प्रगट केलेली आहे. त्या उपासनेचं वर्णन करताना मुख्य सांगितलं की सगुण स्वरूपाची उपासना घडली पाहिजे. मग कुणी म्हणे निर्गुणाची उपासना करू नये का, तीही करावी बरं का, तीही करावी. पण सकल जीवांचा विचार केला तर सकल जीवांना या उपासनेमध्ये प्रवृत्त करण्याकरता प्रथमता सगुण उपासनेला महत्व दिलं बरं का. निर्गुणाची उपासना सजासजी सर्वांना एकाएकी घडणार नाही, आपला अधिकार नाही आहे. आमचा तुमचा स्वभाव आहे. वृत्तीला काहीतरी आलंबन लागतं तेव्हा वृत्ती स्थिर होते बरं का. वृत्तीला काहीतरी आलंबन लागतं तेव्हा वृत्ती स्थिर होते. आपली वृत्ती पहिल्यांदा स्थिर नाही. आणि निर्गुणाची उपासना करा म्हटलं तर तो वृत्तीचा विषय नाही, वृत्तीचा विषय नाही आहे. त्याला नावच नाही, रूपच नाही. मग वृत्तीचा संबंध कसा राहील. म्हणून वृत्तीला आलंबन असल्याशिवाय वृत्ती स्थिर राहत नाही. म्हणून सगुण स्वरूपाला प्राधान्य दिलं बरं का. सगुण स्वरूपाला प्राधान्य दिलं का ती सगुण स्वरूपाची आज मूर्ती रूपाने त्या भगवंताचं स्वरूप आहे. आणि त्या भगवंताचं स्वरूप आहे. त्या भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी वृत्तीला नेता येतं, स्थिर करता येतं, स्थिर करता येतं बरं का. म्हणून सगुण स्वरूपाला, सगुण भक्तीला, सगुण उपासनेला फार महत्व दिलं बरं का. म्हणून ज्ञानोबांनी वर्णन केलेलं आहे. ज्ञानदेव माने सगुण ये ध्यान, ज्ञानदेव माने सगुण ये ध्यान. नाम पाठ मौन प्रपंचाचे, नाम पाठ मौन प्रपंचाचे. नाम पाठ मौन प्रपंचाचे, नाम पाठ मौन प्रपंचाचे.
हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. ज्ञानदेव माने सगुण ये ध्यान, नामपाठ मौन प्रपंचाचे, नामपाठ मौन प्रपंचाचे, नामपाठ मौन प्रपंचाचे, हरिमुखे म्हणा, ज्ञानदेव मने सगुण ये ध्यान, नामपाठ मौन प्रपंचाचे सगुण हे ध्यान. त्या सगुण स्वरूपाची उपासना केली पाहिजे असं ज्ञानोबांनी वर्णन केलेलं आहे. प्रश्न निर्माण होईल किंवा कोणी शंका उपस्थित करेल, मग सगुणाचीच उपासना करायची आहे ना, मग रामाची करावी का कृष्णाची करावी? प्रभू रामचंद्राची सगुणच रूप आहे आणि भगवान श्रीकृष्णाची सगुणच रूप आहे. कोणत्या रूपाची करावी? प्रश्न निर्माण होईल. नसेल तर मी प्रश्न निर्माण केलाय बरं का. सगुणच आहे का नाही, का फरक आहे? प्रभू रामचंद्राचंही रूप सगुणच आहे, भगवान श्रीकृष्णाचंही रूप सगुणच आहे. मग कोणाची करावी? इथं संतांनी प्रभू रामचंद्राच्याही स्वरूपाचा विचार मांडलेला नाही, भगवान श्रीकृष्णाच्या रूपाचाही विचार मांडलेला नाही. मग विचार कोणाचा मांडलेला आहे? तिन्हीच ऐक्य जिथं घडलं त्याचा विचार मांडलाय. हा तिन्ही रूपाचं ऐक्य सांगणारा एकच स्वरूप आहे आणि ते स्वरूप जर कोणतं असेल तर विटेवरच. बरं आपला विषय चाललाय सगुण निर्गुणाचा चालला आणि सगुणाचा चाललाय. तुम्ही प्रमाण दिलं सगुण निर्गुणाचं ऐक्य सांगणार. बरं का, मी शंका उपस्थित केलेली आहे. प्रभू रामचंद्राचं रूपही सगुणच आहे, कृष्णचंद्राचं रूप सगुणच आहे. त्याचा उल्लेख न करता महाराजांनी इथं उल्लेख केला, जो विटेवरती परमात्मा आहे त्याचा उल्लेख केला. जे राम रूप सांगितलं, जे कृष्ण रूप सांगितलं, ह्या तिन्हीच ऐक्य दाखवणारा जर परमात्मा कोणता असेल तर विटेवरच आहे. सगुणाचा विचार चाललाय बरं. म्हणून तर आपल्या संप्रदायामध्ये विचार मानलेला राम कृष्ण हरी, एक पंथ आहे, तिथं फक्त रामाचाच विचार केला जातो.
एक पंथ आहे, तिथं कृष्णाचाच विचार केला जातो. आणि जगाच्या पाठीवरती संप्रदाय तिन्हीचा विचार केला जातो, वारकरी संप्रदायावर. हा तिन्ही रूपाचा विचार म्हणजे तिन्ही रूपाचं ऐक्य म्हणजेच तो परमात्मा आज सगुण रूपाने आज विटेवरती उभा आहे. म्हणून सगुणाची उपासना करत असताना त्या उपासनेच्या संबंधाने डोळसपणा पाहिजे, लक्षात ठेवा. आणि तो डोळसपणा संत महात्म्यांनी समाजाच्या समोर प्रगट केलेला आहे. त्यातलं स्वरूप कळलं पाहिजे. एका पंढरीश परमात्म्याची जर उपासना घडली तर त्याच्यामध्ये कृष्णाचाही संबंध आला, रामाचाही संबंध आला. तिन्ही स्वरूपामध्ये ऐक्यच आहे, वेगळं मांडलेलं नाही आहे. म्हणून तुकोबांनी वर्णन केले, राम कृष्ण नामी ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारी. दोन्हीच ऐक्य सांगितलं, स्वतंत्र विचार मांडलेला नाही. आणि मांडलेला असता तर तुकोबारांनी तिथं विचार केलेला आहे. भगवंताच्या स्वरूपाचा विचार मांडत असताना तुकोबारांनी असं म्हणायला पाहिजे होतं, तेथे माझे हरी वृत्ती राहू. तेथे म्हणजे कुठं? देहुडा चरणी वाजवे तो वेणू, देहुडा चरणी वाजवी तो वेणू. गोपिकार मानो स्वामी माझा, गोपिकार मानो स्वामी माझा. देहुडा चरणी वाजवी तो वेणू, देहुडा चरणी वाजवी तो वेणू. गोपिकार मानो स्वामी माझा, गोपिकार मानो स्वामी माझा. देहुडा चरणी वाजवितो वेणू, गोपिकार मनो स्वामी माझा. तेथे माझी वृत्ती राहू. मनाला काय हरकत होती? काय बिघडलं असतं? काही बिघडलं नसतं. त्याच कारण सांगतो आपल्याला. उपासना करण्याकरता जी उपास्य मूर्ती लागते ती कशी असावी? ती पंढरीश परमात्म्यासारखीच असावी बरं का. कृष्ण रूपाचंही ध्यान करता येत नाही आणि राम रूपाचंही ध्यान करता येत नाही, लक्षात ठेवा. नंतर तुकोबारांनी थोडस पुढे जाऊन वर्णन केलंय. एक धरीला चित्ती एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती. आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती.
एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. महाराजांना नेमकं आम्हा तुम्हाला त्या उपासनेमध्ये प्रवृत्त करायचं आहे बरं का. आणि ते उपासनेमध्ये प्रवृत्त करण्याकरता महाराजांना इथं नेमकं त्या देवतेची आपल्याला उपासना करायची आहे. त्या संबंधाने तुकोबारांना जे वर्णन करायचं आहे ते वर्णन करण्याकरता मी तुम्हाला तिकडं निघून चाललोय बरं का. जे नेमकं तुकोबारांना सांगायचं आहे ते काय नेमकं आपल्याला कळालं पाहिजे. हे जर कळालं नाही तर परमार्थ खरा नाही. परमार्थ खरा नाही बरं का. विचारलं का हो पंढरपूरला का जाता? काय नाही, आमचे वडील जात होते, आमचे आजोबा जात होते, आमचे पंजोबा जात होते म्हणून जातोय. उपयोग नाही बरं का. एवढ्याने परमार्थ ठरत नाही. बरं आहे, नसलेल्यापेक्षा बरं. त्यांचा आदर्श ठेवून का होईना आपण पंढरपूरला जातात. एक जमीची बाजू आहे बरं का, नाही असं नाही आहे. पण का, कशा करता, त्याच्या मागचं आपल्याला नेमकं स्वरूप माहिती असण्याची गरज आहे बरं का. या न्यायाने ज्या परमार्थाची साधना करत असताना त्या परमार्थाच्या साधनेमध्ये प्रवृत्त होण्याकरता उपासनेची गरज आहे. उपासनेची गरज आहे. ती उपासना कोणाची करावी? महाराज म्हणतात, आज जे रूप विटेवरती उभा आहे त्या स्वरूपाची उपासना करावी. का करावी असं कोणी विचारेल त्याच्याकरता महाराजांनी त्या स्वरूपाचा यथार्थ विचार प्रगट केलाय बरं का. यथार्थ, ज्या स्वरूपाची उपासना करायची आहे त्याची यथार्थता. यथार्थता म्हणजे परिपूर्णता त्या स्वरूपाचा विचार प्रगट केलेला आहे. त्या वर्णन करण्यामध्ये अपूर्णता नाही. वर्णन करण्यामध्ये अपूर्णता नाही बरं का. किंबहुना एवढ्या डोळसपणाने संत महात्म्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. उद्या कोणीही त्याच्यावरती आक्षेप घेता कामा नये. उद्या जरी देव प्रकट झाला, वेद जरी म्हणू लागला, तरी त्याला हे मान्य करावं लागेल. एवढ्या यथार्थ स्वरूपाने त्या स्वरूपाचं वर्णन तुकोबारांनी केलेलं आहे. आणि ते वर्णन करण्याकरता तुकोबारा म्हणतात, ज्याची आपल्याला उपासना करायची आहे त्या भगवत स्वरूपाचा विचार मांडत असताना महाराजांनी तो विचार प्रगट केला. समाचरण दृष्टी विठेवरी साची तेथे माझे हरी वृत्ती राहो, तेथे माझे हरी वृत्ती राहो, आणि न लगे माई प्रपलात. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो. महाराज वर्णन करतात त्या देवतेची उपासना करायची आहे. त्या देवतेचं
यथार्थ वर्णन करतात. महाराज म्हणतात समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. फार शब्द लहान आहेत पण त्याच्या मागे अर्थ मात्र फार व्यापक आहे. बरं का, व्यापक आहे. हा, सहजतेने तुकोबरांनी केलेलं वर्णन आहे. सहजतेने केलेलं वर्णन आहे. का एवढ्या सहजतेने वर्णन कोण करू शकतो? एखादा शास्त्री पाहिजे, पांडित्य संपन्न पाहिजे तर तो वर्णन करतो. आणि त्या देवतेचं एवढं स्वरूप वर्णन करण्याकरता अनेक शास्त्राचा अभ्यास पाहिजे. अनेक शास्त्राचा अभ्यास पाहिजे. त्यातल्या त्यात वेदांत शास्त्राचा अभ्यास पाहिजे. मग तुकोबराय शास्त्री होते का? हा, तुकोबराय शास्त्री होते का नव्हते आपण काय जाणू शकत नाही. पण तुकोबरायांच्या घरामध्ये मात्र वेदांत पाणी भरत होता. बरं का, याच्यावरून ठरवा तुम्ही काय ते. तुकोबरायांच्या घरी वेदांत पाणी भरत होता. म्हणजे सकल शास्त्र महाराजांच्या घरामध्ये पडली होती येऊन त्यांच्या पायाजवळ. आमचा अंगीकार करा, आमचा स्वीकार करा. म्हणजे ज्या शास्त्राचा अभ्यास असेल तर त्या भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करता येतं. महाराजांच्या जवळ ते सर्व काही होतं. बरं का, सर्व काही होतं. कारण एखादा विचार एखाद्या साधकाला पटवून द्यायचा असेल तर त्याला शास्त्र प्रामाण्य लागतं. बरं का, अनेक प्रामाण्य लागतात. शास्त्राचं प्रामाण्य लागतं. भगवत स्वरूपाची उपासना करायची, उपासना करण्याकरता त्याला शास्त्र प्रमाण द्यावं लागतं. शास्त्र प्रमाण द्यावं लागतं. म्हणून तर ज्ञानवर्णी वर्णन करताना वर्णन केले वेद प्रतिपाद्या. त्या भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करणं हा वेदाचा प्रतिपाद्य विषय आहे. प्रतिपाद्य विषय आहे. म्हणजे त्याला वेदाचं प्रामाण्य दिलं. तसं महाराजांनी सुद्धा त्याला प्रामाण्य दिलेलं लक्षात ठेवा. आणि ती सकल शास्त्र महाराजांच्या जीवनामध्ये अवगत होती आणि त्या शास्त्राला धरून केलेलं महाराजांनी वर्णन आहे. तुम्ही प्रमाण पहा, त्याच्याकरता पुष्कळ विषय आहे. महाराजांनी वर्णन केले पुराणाशी वाढ श्रुतीने नदी पार ते झाले साकार पुंडलिका. फक्त त्यातला पूर्वार्थ घ्या, उत्तरार्थ सोडून द्या. वेद अनंत बोलिला अर्थ तुकाची साधेला. पूर्वार्थ घ्या, उत्तरार्थ सोडून द्या. प्रामाण्याच्या बाबतीत हा विचार मला मांडायचा आहे. म्हणून त्या शास्त्राला धरून तुकोबरांनी त्या भगवंताच्या स्वरूपाचं केलेलं वर्णन आहे. आणि ते वर्णन करताना तुकोबराय म्हणतात समचरण. त्या भगवंताचे चरण सम आहेत. कोणी म्हणेल असे नाथ, एवढं काय त्याचं वर्णन करायचं, एवढं काय त्याला धरून ठेवायचं? अरे असे नाथ नाही, त्या भगवंताने दोन्ही चरण सम का ठेवले असतील, त्याला ते जमलं असेल म्हणून. काय तेवढा त्याच्या मागचा विचार करायचा नाही. महाराजांना त्याच्या माग काहीतरी गुही आहे ते सांगायचं. समचरण. जो परमात्मा आज विटेवरती उभा आहे, ज्याची उपासना करायची आहे, महाराज म्हणतात त्याचे चरण सम आहेत. इथं चरण अर्थ स्वरूप वाचक घ्यायचा. बरं का, चरण अर्थ स्वरूप वाचक घ्यायचा. त्याची संगती शास्त्रामध्ये सांगितलेली आहे, आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. लोक काय म्हणतात, महाराज 7 दिवस आमच्या गावात थांबलाय, आमच्या घराला पाय लावा म्हणतात नाही. घराला पाय लावा. यांनी सांगितलं मी मंदिरात थांबतो, हरिपाठ होईपर्यंत पाय घेऊन जावा आणि लावून पुन्हा परत आणा. देता येतो असा?
पाय लावा या शब्दाचा अर्थ काय? तुम्ही आमच्या घराकडे या, म्हणजे तुमचं स्वरूप. हा हा नुसता पाय कोणाच्या घरी जाऊ शकत नाही, ते शरीर आलं तर पाय ना. हा म्हणजे पाय लावणे या शब्दाचा अर्थ की तुम्ही शरीराने आमच्या घराकडे या, त्याला स्वरूप वाचक म्हणतात बरं का. हा तुमचं जे स्वरूप आहे ते आमच्या घराकडे आलं पाहिजे. तशी तर महाराजांनी वर्णन केले समचरण. हा चरण हा अर्थ शब्द स्वरूप वाचक आहे. मग स्वरूप वाचक आहे, मग भगवंताचं स्वरूप कसं आहे? समचरण. महाराजांना सांगायचं आहे त्याचं स्वरूप जगामध्ये समरूपाने भरलेलं आहे. त्याचं स्वरूप जगतामध्ये समरूपाने भरलेलं आहे. नवे नवे संपूर्ण त्रिभुवनामध्ये तो समरूपाने व्यापलेला आहे. अशी एकही वस्तू नाही, असं एकही ठिकाण नाही की त्या ठिकाणी भगवंताचं स्वरूप नाही. विठ्ठल जई स्थळी भरला रिता ठाव नाही उरला अजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठलाची विठ्ठल जई स्थळी भरला रिता ठाव नाही उरला अजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठलाची विठ्ठल जई स्थळी भरला. कोणी म्हणे भरला असेल नाही. महाराज म्हणतात आम्हाला त्याचा अनुभव आलाय. आजिम्या दृष्टीने पाहिला. शास्त्रांनी वर्णन केलंय देव कसा आहे, व्यापक आहे. पण व्यापक असलेला आपल्या अनुभवात आलाय का? सांगणाऱ्याच्या अनुभवात आहे का? तुकोबराय सांगतायत त्यांच्या अनुभवात आहे बरं का, त्यांच्या अनुभवात आहे. हा म्हणजे आज आपण ज्याची उपासना करतो, उपासना करणार आहोत, महाराज म्हणतात तो ध्येय असणारा परमात्मा, उपास्य असणारा परमात्मा तो व्यापक आहे. तो व्यापक आहे, लक्षात ठेवा. किती व्यापक आहे अशी एकही जागा नाही. नाटातलं प्रमाण आहे. विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुनी विठ्ठल व्यापक मुनी मानसी. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी. त्या व्यापकतेचं वर्णन केलंय आणि ते वर्णन करताना महाराज म्हणतात विठ्ठल आमुचे जीवन. आम्ही ज्या देवतेची उपासना करतो त्या देवतेचं वर्णन करताना तिथं तुकोबारांनी व्यापकतेचं वर्णन केलंय. आणि ते व्यापकतेचं वर्णन केलंय, ते केले म्हणजे कथाकथित वर्णन केलेलं नाही. लक्षात ठेवा. महाराज म्हणतात ज्याची उपासना करायची आहे तो परमात्मा व्यापक आहे. व्यापक आहे म्हणजे नेमकं काय, मग तेच सांगायचं आहे. मग अशी दिलेलं प्रमाण तुमचं आता बरं का लागू पडतं, आता लागू पडतं. स्वयंपाक करताना काही गोष्टी सांगितल्या बरं का. तुम्हाला भाजी आमटी फोडणी टाकायची. आमटी फोडणी टाकत असताना जिरं मोहरं आधी टाकायचं बरं का. सगळा मसाला एकदम टाकायचा नाहीये. आमटी
फोडणी टाकली, ती चांगली शिजली की मग कोथिंबीर आणि खोबरं टाकायचं असतं, फोडणीत टाकायचं नसतं बरं का. फोडणीत टाकायचं नसतं. तसं आता हे प्रमाण इथं आता लागू पडतं. जो निर्गुण असलेला परमात्मा व्यापक आहे, व्यापक असलेलाच परमात्मा आज विटेवरती उभा आहे. सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाय पावधरी येले बरं का. म्हणजे तो परमात्मा आज आपण ज्याची उपासना करणार, महाराज म्हणतात तो व्यापक आहे. मग सगुण असलेला परमात्मा व्यापक आहे का निर्गुण असलेला परमात्मा व्यापक आहे? सगुणाचं रूप व्यापक का निर्गुणाचं रूप व्यापक? शास्त्रांनी वर्णन केले निर्गुण हा परमात्मा व्यापक आहे, पण तुकोबारानं सांगायचा सगुण असलेला परमात्मा व्यापक आहे. सगुण असलेला परमात्मा व्यापक आहे बरं का. त्याची निर्गुणाची संगती आहे, मला ती आता सांगायची नाही, आपण ऐकले असेल. सगुण असलेलाच परमात्मा व्यापक आहे. हरी येते रे हरी तेते रे, हरी वाचोनी ठाव नाही कोठे रे. सगुण असलेला परमात्माच आज जगतामध्ये व्यापक रूपाने भरलेला आहे. तोच बर का. आत हरी बाहेर हरी, आत हरी बाहेर हरी, हरीने घरे कोंडिले, हरीने घरे कोंडिले, हरीने कामा घातला चिरा, हरीने कामा घातला चिरा. हरे कोंडिले, हरी कामा घातला चिरा, घातला चिरा. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले, हरीने कामा घातला चिरा, हरीने कामा घातला चिरा. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले, हरीने कामा घातला चिरा. आत हरी बाहेर हरी कोण वर्णन केलंय? गवळणीने. गवळणीने कुणाला पाहिलं? हरीला पाहिलं. कुठल्या हरीला? गोकुळातल्या बरं का, गावातल्या नाम सगुण साकार परमात्म्याला त्यांनी पाहिलं, त्याचं दर्शन झालं. आणि त्याचं दर्शन झाल्यानंतर ते गवळणी सांगतात आम्हाला ज्याचं दर्शन झालं ना, हरी आत आहे बाहेर आहे. त्याची व्यापकता सांगितली. सगुणाच्या संबंधाने हा विचार बरं की एक बरं का. निर्गुणाचा आणि सगुणाचा ऐक्य पुन्हा तो स्वतंत्र विचार आहे. म्हणून महाराजांनी त्याचं वर्णन आणखी एक ठिकाणी ज्ञानोबारांनी केलंय. त्याची व्यापकता, सगुणाची व्यापकता सांगण्याकरता ज्ञानोबारांनी वर्णन केले. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याशी, बाप रखुमा देवी वरू कुण बानली कैशी, देखिला देखिला माये देवाचा देवो. देखिला देखिला माये देवाचा देवो. पितला संदेहो निमाले तुझे पण,
फिटला संदेह निमाले तुझे पण देखला देखला माये देवाचा देव देखला देखला माये देवाचा देव देखिला देखिला माये देवांचा देव हा फिटला संदेहो निमाले तुझे पण हा ज्ञानोबा म्हणतात तो परमात्मा हा सर्व ठिकाणीच आहे, व्यापक आहे. त्याच्याविषयी जो संदेह होता तो निवृत्त झाला. म्हणून तर महाराज त्या भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करताना त्याची व्यापकता सांगतात. समचरण आणखी पुढे वर्णन केले समचरण दृष्टी हा त्याची एकच पद आहे पण त्याचा थोडासा भाव वेगळा प्रगट करता येतो, केला जातो, करण्याची पद्धत आहे बरं का. किती परमात्मा व्यापक आहे हे दर्शवण्याकरता समचरण आणि पुन्हा वर्णन केले दृष्टी. त्या भगवंताच्या स्वरूपाचा विचार करा. भगवंताची दृष्टी कशी आहे? निरखून पहा बरं का. भगवंताची दृष्टी कशी आहे हो? सम आहे, सम. मग सम आहे म्हणजे महाराजांना ते भाव सांगायचा आहे. ज्याची आज आपण उपासना करायची आहे ती उपासना करत असताना त्या देवतेचं वर्णन केलंय महाराजांनी. त्याचं थोडस विस्तारीकरण करत असताना वेगळ्या रूपाने केलेलं आहे आणि ते आपल्या समोर थोडस मला प्रगट करायचं आहे. दृष्टी बर का. म्हणजे नेमकी कशी आहे भगवंताची दृष्टी? महाराज म्हणतात भगवंताची दृष्टी नासाग्र दिठी आहे. कशी आहे? नासाग्र दिठी. माणसाची दृष्टी कशी असावी? कशी असावी दृष्टी बर का. परमार्थ जर आपल्याला करायचा असेल, उपासना जर आपल्या जीवनामध्ये करायची असेल, उपासकाची दृष्टी कशी पाहिजे? नासाग्र दिठी पाहिजे. नासाग्र दिठी. ज्ञानोबांनी वर्णन केले बाबांनो तुम्हाला परमार्थ करायचा ना, इंद्रियाशी चोरूनी जेवी तयाशीच भावे. जो इंद्रियांना चोरून परमार्थ करतो महाराज म्हणतात त्याचाच परमार्थ पूर्णत्वाला जातो बर का. आम्ही साधना करतो, देवाची पूजा करतो, पण आपली दृष्टी देवाकडे नसते. आपली दृष्टी देवाकडे नसते, आल्या गेलेल्यांच्याकडे असते बरे घ्या. आपल्या दृष्टीला स्थिरता नाहीये. आपल्या दृष्टीला स्थिरता नाही. वर्णन केले ती भगवंताची उपासना करत असताना भगवंताच्या स्वरूपापासून दृष्टी बाजूला केली नाही पाहिजे हे दाखवण्याकरता भगवंतांनी दृष्टी नासाग्र दिठी ठेवलेली आहे बरं का. आजूबाजूला जाता कामा नये. लक्षात बरं का. ती भगवत स्वरूपाच्या ठिकाणीच राहिली पाहिजे. त्याला सोडून बाजूला जाता कामा नये. एखादा गौंडी काम करतो आणि ते काम करत असताना ते ओळंब्यामध्ये आहे का हे बघण्याकरता त्याची दृष्टी कुठं असते? कामगाराकडे, हत्याराकडे, दगडाकडे, आजूबाजूला नसते बरं का. त्याची दृष्टी केवळ त्या ओळंब्याकडे असते. एवढा तो एकाग्र झालेला असतो, एवढा एकाग्र झालेला असतो तो फक्त त्याला ओळंबाच दिसतो, बाकी काय दिसत नाही बरं का. त्याला काय दिसतो? फक्त ओळंबाच दिसतो. तसं भक्ती करताना, उपासना करता असताना आम्हाला काय दिसावा? फक्त देवच दिसावा. आम्हाला देव सोडून बाकी सगळं दिसतंय.
आम्ही उपासना करताना विचारतो, ओ रिंग वाजली, कुणा चालता? रिंग वाजली, कुणा चालता? कुठं दृष्टी आपली आहे ते सांगितलं बरं का. नंतर ज्ञानोबांनी वर्णन करी, तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञे उत्तर माझे उघड ऐका. कशी असावी? महाराज म्हणतात अशी असावी, अनेक दुसरे मज नाही आता, अनेक दुसरे मज नाही आता, नेमिलिया चित्ता पासुनिया, नेमिलिया चित्ता पासुनिया. आणि दुसरे मज नाही आता, आणि दुसरे मज नाही आता, नेमिलिया चित्ता पासोनिया, नेमिलिया चित्ता पासोनिया. अनेक दुसरे मज नाही आता, नेमिलिया चित्ता पासोनिया. ती दृष्टी कशी असावी त्यातला मी भाव थोडासा वेगळ्या रूपाने मांडण्याचा प्रयत्न करतोय बरं का. दृष्टी शब्दाचे अनेक भाव आहेत. त्याला ज्ञान स्वरूपता सांगण्याकरता सुद्धा दृष्टी शब्दाचा विचार केलेला आहे. तो सर्वांना सारखं फल देतो सांगण्याकरताही दृष्टीचा विचार मांडलेला आहे. तो मी बाजूला ठेवलाय आज बरं का. आणि थोडा त्यातला भाव वेगळा आपल्या समोर मी थोडासा प्रयत्न करतोय. दृष्टी कशी असावी? उपासना करण्याकरता महाराज म्हणतात दृष्टी नासागर दिटी असावी. ती त्या भगवत स्वरूपाच्या ठिकाणी वृत्ती स्थिरावण, स्थिर करणं, ती स्थिर करण्याकरता त्या वृत्तीचं स्वरूप कसं असावं हे सांगण्याकरता महाराज शब्द वापरला दृष्टी. समचरण दृष्टी विटेवरी. तो परमात्मा विटेवरती उभा आहे. विटेवरती उभा आहे म्हणजे परमात्मा विटेवरती उभा राहिला. त्या काळामध्ये पाठ मिळाला नाही म्हणून विटेवर उभा राहिला. एवढंच आपल्याला माहित आहे. त्या काळामध्ये तिथं चौरंग नव्हता म्हणून विटेवर उभा राहिला. त्या काळात तिथं सिंहासन बांधलेलं तयार नव्हतं दगडाचं म्हणून विटेवर उभा राहिला. नाही का? एवढंच आपल्याला माहिती आहे. अहो विटेवर परमात्मा उभा आहे. तुम्ही विचार करा, भगवत स्वरूपाचा विचार करा. तो परमात्मा व्यापक आहे. आता एवढा व्यापक असलेला परमात्मा विटेवरती उभा राहू शकतो का? आता आपल्या शरीराचा विचार करा. आपले पाय बघा, आपल्या शरीराचं वजन बघा आणि विटेवरती उभं राहण्याचा प्रयत्न करा. एका विटेवरती उभं राहता येतं का? ब्रेक करा आणि मला सांगा कीर्तन झाल्यावर. विटेवर उभा राहता येत नाही. जर विटेवरती उभा राहायचं असेल तर माझं मत आहे कमीत कमी 2 विटा तरी ठेवाव्या लागतील. 2 विटा ठेवायला. एका विटेवरती उभा राहता येत नाही.
मग देव कसा काय राहिला हेच देवाला सांगायचं आहे. विटेवरी विटेवरी राहण्याच्या माग महाराजाला भगवंताला सांगायचं आहे वीट ही प्रेमाचं प्रतीक आहे. वीट ही प्रेमाचं प्रतीक आहे. भक्तीचं प्रतीक आहे, लक्षात ठेवा. पण ज्यावेळी एखादा भक्त संपन्न अंतकरणाने देवाला काही दिलं तर परमात्मा त्याचा स्वीकार करतो. बरं का, त्याचा स्वीकार काही दिलं तर भक्तिपूर्वक, बरं का, भक्तिपूर्वक दिलं तर परमात्मा कशाचाही स्वीकार करतो. आणि भक्ती वाचून तुम्ही काही दिलं, जरी देवाला सोनं दिलं तरी देव त्याचा स्वीकार करीत नाही. म्हणून ते प्रेमाचं प्रतीक सांगितलेलं आहे की प्रेमाने त्या पुंडलिकरायाने भगवंताला उभं राहण्याकरता वीट दिली. का दिली? आपल्याकडे आलेला अतिथ्य आहे, आलेल्या अतिथ्याचं आदरातिथ्य झालं पाहिजे. आणि आदरातिथ्य होण्याच्या माग त्या ठेवणाऱ्याच्या अंतकरणामध्ये तेवढा प्रेम भाव पाहिजे. बरं का, प्रेम भाव पाहिजे, लक्षात ठेवा. प्रेम भावाने जर हे घडलं तर पुढचं घडतंय, लक्षात ठेवा. प्रेम भाव नसेल तर ते घडत नाही. प्रेमाच्या भावामध्ये काय काय घडतं विनोदाने सांगितलं जात. एकदा एका सासूरवाडीला जावई आला. जावई आला म्हणजे येणार म्हणून सांगितलं. आधी निरोप दिला होता. आता निरोप दिला होता, सगळी व्यवस्था केली होती. सासूबाई वाट पाहत होती जावयाची. आता येतील मग येतील, आता येतील मग येतील. ती दारात वाटच पाहत उभी राहिली होती. बरं का, आतुरतेनं. आणि आतुरतेने वाट पाहत होती. आणि त्या आतुरतेने वाट पाहत असताना बरोबर जावई दारामध्ये आला. पूर्वीचा काळ संपन्न होता आणि जावई घोड्यावर बसून आला होता. त्या काळामध्ये पेट्रोलच्या गाड्या नव्हत्या, आता अलीकडे आहेत. बरं, आता सासूबाईला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, काही सुचेना, काही सुचेना. आता जावयाने घोड्यावरून खाली उतरल्याबरोबर विचारलं, सासूबाई घोडा कुठं बांधू? सांगितलं सासूबाईने कमरेला बांधा. कमरेला बांधण्याची ही जागा आहे का हो? जागा आहे का? आलेला जावई आल्यानंतर सासूबाला एवढा आनंद झाला, त्या प्रेमाच्या भरामध्ये ती काय म्हणून गेली, झाडाला बांधा म्हणायच्या ऐवजी कमरेला बांधा. तसं त्या प्रेम भावाने परमात्मा पुंडलिकरायाच्या भेटी करता आला. त्याच प्रेम भावाने पुंडलिकरायाने भिरकावलेली विट आहे. बरं का, मग ते प्रेमाचं लक्ष काय? विटेवरी. काय विटेवरी तो परमात्मा उभा राहिला. म्हणजे महाराज सांगतात की खरंच ज्याची आपल्याला आज उपासना करायची आहे तो परमात्मा आज विटेवरती उभा राहिला. म्हणजे तो प्रेमाचा भुकेला आहे. बरं का, आणि त्याच्या पुढे वर्णन करतात की साजिरा. महाराज म्हणतात अतिशय साजिरा नाम अतिशय सुंदर आहे. किती सुंदर आहे? राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा.
रवी शशी कळा लोपलिया रवी शशी कळा लोपलिया कस्तुरी मळवाट चंदनाची होती कस्तुरी मळवाट चंदनाची होती राधा सुकुमार मदनाचा पुत्र लोपलिया रवी शशी कळा लोपलिया राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया साजिरा साजिरा नाम सुंदर किती सुंदर महाराज म्हणतात त्या भगवंताचं सौंदर्य तुम्हाला जर पाहायचं असेल तर महाराज म्हणतात तो मदनाचा पुतळा मदनाचा पुतळा हा जसं ज्ञानोबरांचं वर्णन करताना नाथ महाराजांनी केले तुम्हाला कैवल्य पाहायचं आहे कैवल्य पाहायचं आहे हो मग कुठं आहे कैवल्याचा पुतळा ज्ञानोबा माझा हा चालतं बोलतं कैवल्य म्हणजे ज्ञानोबा आहे पुतळा आहेत तसं चालतं बोलतं सौंदर्य म्हणजे महाराज म्हणतात मदनाचा पुतळा साजिरा साक्षात तुम्हाला मदन पाहायचं नाही हा तो आज विटेवरती उभा आहे म्हणतात महाराज आज तो विटेवरती उभा आहे तुम्हाला कुठं पाहायला जायची गरज नाही आहे हा साजिरा या पदातून त्याचं वर्णन केले साजिरा अशा त्या उपास्य देवतेचं महाराजांनी केलेलं हे यथार्थ वर्णन आहे आणि हे वर्णन करून एक भूमिका तुकोबांनी प्रकट केली अशा स्वरूपाची आपल्याला उपासना करण्याकरता मदत आहे कोणाची पाहिजे गावकऱ्यांची नाही का उपासना करण्याकरता कोणाची मदत पाहिजे गावच्या लोकांची का घरातल्या लोकांची का वृत्तीची पाहिजे मग वृत्तीची मदत पाहिजे पण वृत्ती परमार्थ करण्याकरता मदत करत नाही वृत्ती परमार्थ करण्याकरता मदत करत नाही म्हणजे ती वृत्ती परमार्थ करण्याकरता मदत करत नाही महाराज म्हणतात ज्याचीही उपासना करायची आहे त्याच्यावरती हे सोपवा त्याच्यावरती हे सोपवा म्हणजे पुढचं काही घडेल म्हणते ते माझी हरी वृत्ती राहू अनेक न लगे मायेक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा काय काय सर्व काय वाजवा समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरी वृत्ती राहू अनेक न लगे मायेक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा तेथे माझी हरी वृत्ती राहू एक भूमिकेतून तुकोबराय या ठिकाणी हा शब्द वापरतात तेथे माझे हरी वृत्ती राहू एक उपासना जर जीवनामध्ये करायची असेल तर उपासकाची वृत्ती त्या भगवत स्वरूपाच्या ठिकाणी स्थिरावत नाही बरं का आणि स्थिर राहिल्याशिवाय उपासना करता येत नाही मग कोणी म्हणाले स्थिर राहत नाही ठेवण्याचा प्रयत्न करावा ठेवण्याचा
प्रयत्न करावा. महाराज म्हणतात किती जरी त्या स्वरूपाच्या ठिकाणी वृत्तीला तुम्ही स्थिर करण्याचा प्रयत्न केला तर ती वृत्ती स्थिरावत नाही बरं का, स्थिरावत नाही. मग स्थिरावत नाही, मग त्यावेळी काय करावं? महाराज म्हणतात ज्यावेळी आपला प्रयत्न थांबला त्यावेळी देवाकडे मात्र आता प्रार्थना करावी बरं का, प्रार्थना करावी. पण पहिल्यांदा प्रयत्न करावा. जीवापाड प्रयत्न करावा. लक्षात ठेवा, जीवापाड प्रयत्न करून हे घडलं नाही तर मग देवाला म्हणावं दुर्बोधिते मना, दुर्बोधिते मना सदा नुपदो नारायणा, सदा नुपदो नारायणा. हा प्रयत्नाच्या पुढचा हा विचार आहे बरं का. का बुद्धी चांगली ठेवण्याचा प्रयत्न करावा. ज्यावेळी बुद्धी चांगली प्रयत्न करून राहत नाही त्यावेळी मात्र देवाची याचना करावी, प्रार्थना करावी. त्याच न्यायाने इथं तुकोबाराय बोलतात तेथे माझे हरी वृत्ती राहू, माझे चित्त तुझे पायी, राह्याशे करी काही, धरोनिया बाई भवहा तारी दातारा, तेथे माझे हरी वृत्ती राहू. वृत्तीचा स्वभाव आहे, वृत्ती विषयाकडे पळते, वृत्ती विषयाकडे पळते, देवाकडे येत नाही. देवा हे मला कळालंय, हे मला कळालेलं आहे. हा तुझी उपासना करावी. उपासना करण्याकरता तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी वृत्ती स्थिरावली पाहिजे. हा स्थिर झाल्याशिवाय उपासना करता येत नाही. पण देवा ती स्थिर राहायला तयार नाही ना, स्थिर राहायला तयार नाही. म्हणून मी देवा तुला सांगतोय तिचा स्वभाव आहे विषयाकडे धावणं, विषयाकडे धावणं, विषयाचं चिंतन करणं त्याचा स्वभाव आहे. हे देवा असलं तरी मला ते नको आहे, मला ते नको आहे बरं का. तुझ्या स्वरूपाचीच उपासना करण्याकरता माझी वृत्ती स्थिरावली पाहिजे. आणि ती वृत्ती स्थिर राहण्याकरता देवा एक कर, माझ्या मनामध्ये जे अनेक विचार विषयाच्या संबंधाने येतात तिकडं वृत्ती जाते, पण देवा ती जाऊ देऊ नको. अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्थ नको देवा. आर्थ नाम इच्छा ही निर्माण होते, कुठं होते? माईक पदार्थ. तुला सोडून जे जगात पदार्थ आहेत ते माईक आहे, देवाला सोडून बरं का. आणि त्या माईक पदार्थाचीच इच्छा करते, तिकडची धावते. देवा हे होऊ देऊ नको आणि हे कर. हा बर का, असं होऊ देऊ नको म्हणतात आणि असं कर, दोन्ही विचार महाराजांनी हे प्रगट केले बर का. हा उपासना जर करायची असेल तर महाराज म्हणतात उपासकाच्या अंतःकरणामध्ये हा दृढ विचार पाहिजे. त्याच विचाराला शास्त्रामध्ये सदसत विवेक म्हणतात. सदसत विवेक. हा कुठं स्थिर राहिली पाहिजे आणि कुठं नको. देवाकडे स्थिर राहिली पाहिजे आणि विषयाकडे नको. हा विवेक आहे बरं का. हा विवेक पाहिजे. आणि कुठं पाहिजे? भक्ती करणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये पाहिजे, उपासकाच्या अंतःकरणामध्ये पाहिजे. हा आणि या विवेक भावाने त्या देवाच्या उपासनेमध्ये प्रवृत्त झालं पाहिजे. खरंच आपण उपासना करतोय हा म्हणजे मी बोलून गेलो टाइमपास म्हणून नव्हे. आपल्या त्या वृत्तीला स्थिर करण्याकरता उपासना करायची आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये याची गरज आहे का प्रत्येकाला देवाने वृत्ती दिलेली आहे, वृत्ती दिलेली आहे. आपण वृत्तीच्या मागे जायचं नाही, वृत्तीला देवाकडे न्यायचं बरं का. आमचा स्वभाव काय बनलाय, आपण वृत्तीच्या मागे जातोय. हा वृत्तीच्या मागे न जाता वृत्तीला देवाकडे आणावं लागेल. शक्य आहे? हो आहे. आतापर्यंत त्यांनी अनेकांच्या वृत्तीचं हरण केलंय. काय? अनेकांच्या वृत्तीचं त्याने
हरण केले म्हणून महाराज जिथं संबोधित करतात हरी, बर का. तेव्हा माझ्याही वृत्तीचं माझ्याही चित्ताचं तो हरण करावं आणि जी विषयाकडे चाललेली वृत्ती आहे चित्त त्याला आवरावं आणि तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर राहावी देवा. फक्त मी इहलोकातल्या पदार्थाला धरून बोलत नाही, परलोकातल्या पदार्थाकडे सुद्धा धावते. हा इथलं कमी पडलं की तिथलं हवं असं वाटतं. देवा त्या स्वर्गातले सुद्धा विषय आहेत, त्या विषयाकडे सुद्धा वृत्ती धावते देवा. तिकडं सुद्धा ती जाऊ देऊ नको का, मला ते कळलंय. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, ते दूषित जनी जडो देशी. आणि कन लगे माईक पदार्थ, ते माझे अर्थ नको देवा. देवा तुझी उपासना करण्याकरता आज आमच्या जीवनामध्ये या वृत्तीला स्थिर करण्याकरता उपासनेची गरज आहे. आणि ती उपासना करण्याकरता महाराज म्हणतात त्याला भक्तीच तुझी करावी लागेल. हे भक्तीशिवाय बाकी कशाने शक्य नाही हे आम्ही जाणलेलं आहे. ते कर्माने शक्य नाही, ते योगाने शक्य नाही, ते धर्माने शक्य नाही, ते फक्त प्रेमानेच शक्य आहे, ते भक्तीनच शक्य आहे हे आम्हाला कळालेलं आहे. तुका म्हणे त्याचे कळले या महावर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. महाराज म्हणतात जे जे कर्मजन्य आहे, जे जे धर्मजन्य आहे ते नाश पावणारे आहे. पण तू कर्माने प्राप्त होत नाहीस, तू धर्माने प्राप्त होत नाहीस का, तू अविनाश स्वरूपाचा आहेस आणि अविनाश स्वरूपाचा आहेस. बाकीचं मात्र नाश पावणार आहे. याचा आम्ही अभ्यास केलेला आहे आणि अभ्यास करून देवा तुझ्या समोर हा विचार मांडला. त्याचे कळले या महावर्म, म्हणून आमची वृत्ती तुझी उपासना करण्याकरता तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिरावी. म्हणून इथं महाराज वर्णन करता समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो. अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दुष्चित जनी जडो देशी. तुका म्हणे त्याचे कळले या महावर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. झालेली सेवा त्या भगवत स्वरूपाच्या ठिकाणी समर्पित करायचे आणि त्या भगवंताकडे एवढंच मागायचं. आमच्या जीवनामध्ये ही उपासना घडण्याकरता आमच्या वृत्तीला स्थैर्य प्राप्त व्हावं. आम्ही प्रयत्न करतोय पण होत नाहीये. पण तेव्हा आमच्या जीवनामध्ये ही वृत्ती एकदा तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर राहावी. एकदा वृत्ती स्वरूपाच्या ठिकाणी वृत्ती स्थिर झाली आणि आयुष्य संपलं तर काय हरकत नाही बरं का. एकदा त्याच्या ठिकाणी स्थिरावली की मग आपल्याला कुठल्या गतीला जावं लागणार नाही. भगवत स्वरूपाला आपल्याला प्राप्त होता येईल. म्हणून ती अवस्था आमच्या जीवनामध्ये घडावी अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करून शिवेला पूर्ण रामदेव पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती.
नोह्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे तुकाराम 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 तुकाराम